पंतप्रधान योजनांची चौकशी करून न्याय द्यावा, अन्यथा न्याय व न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार. राहणार बळेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील घरकुल हेतुपूर्वक दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने केलेली चौकशी करून मला माझ्या नावे घरकुल मिळवून देणे. अर्जदार बळीराम किशन बेलकर, राहणार बळेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड येथील रहिवासी, तसेच ग्रामपंचायतीच्या घरकुल यादीमध्ये नाव अंबुबाई हनुमंत बेलकर असे असून पतीच्या नावाऐवजी मुलाचे नाव अंबुबाई हनुमंत बेलकर असे नाव ऑनलाईनमध्ये नजरचुकीने टाकण्यात आले आहे व अंबुबाई हनुमंत बेलकर या नावाचे सर्वे झाला होता. सदरील नावाची दुरुस्ती घरकुल प्रस्ताव रिटर्न ग्रामपंचायत बळेगावकडे आली असता त्यांनी गावचावडी वाचन ग्रामपंचायत कार्यालय बळेगाव इथे भेट दिली असता त्या अनुषंगानं माननीय गट विकास अधिकारी यांनी एक चौकशीसाठी विस्तार अधिकारी पंचायत यांना या ठिकाणी चौकशीसाठी आदेशित केलं होतं. आणि त्यानंतर एक तक्रारी अर्ज आपल्याला एक बळीराम किशन बेलकर यांचा एक या ठिकाणी घरकुलाच्या संदर्भात एक तक्रारी अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेला होता पंचायत समिती नायगावला. त्या अनुषंगानं BDO साहेबांनी विस्तार अधिकारी पंचायत यांना चौकशीसाठी या ठिकाणी आदेशित केलं होतं. त्या अनुषंगानं मी या ठिकाणी चौकशीसाठी आलो होतो. यांची मूळ तक्रार होती की बाबा जे या ठिकाणी अंबुबाई हनुमंत बेलकर हे आमचं प्रायोरिटी यादीमध्ये च्या यादीमध्ये आमचं नाव होतं आणि त्याच्यानंतर जो सर्वे झाला तो शिवकांत हनुमंत बेलकर यांच्या नावाने सर्वे झाला असं त्यांचं म्हणणं होतं. त्या अनुषंगानं आपण ज्या काही गोष्टी अभिलेखी असतील या संदर्भात किंवा दस्तऐवज असतील ते आपण कलेक्ट करण्याचा प्रयत्न या 2 दिवसांमध्ये करणार आहोत आणि जो काही व्यक्तीला या ठिकाणी घरकुल मंजूर झालं होतं तो लाभ त्यांनाच देण्यात येईल. या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या नावावर घरकुल देण्यात आलं. त्या अनुषंगानं जर आपण जर विचार केला तर त्या अनुषंगानं जर काही याच्यामध्ये जर त्या बाबी जर आढळल्या तर निश्चितच दोषीवर कारवाई करणार. हे पहिलं बिल त्यांचं नाव पडलेलं आहे ते आता वापस मिळवलं का नाही. आपल्याला तसं जर त्या गोष्टीबाबत असेल ते बिल आपल्याला रिटर्न सुद्धा घेता येते, त्याच्यामध्ये काय अडचण. प्रत्यक्ष या ठिकाणी पाणी केला तर पुढील कारवाई आपण काय एक 7 दिवसामध्ये ज्या काही गोष्टी याच्या संदर्भामध्ये असतील तर निष्पन्न होऊन जाईल. 7 दिवसामध्ये चौकशी अहवाल तुम्हाला देण्यात येईल. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई वरच्या अधिकारी वरिष्ठ अधिकारी. नाव हनुमंत बळीराम बेलकर, राहणार बळेगाव, तालुका नायगाव, जिल्हा नांदेड. काय तक्रार आहे की हेतुपूर्वक ग्रामपंचायतने ज्यावेळेस ग्रामपंचायतने जेव्हा सर्वे झाला सुरुवातीला ग्रामपंचायत यादीमध्ये नाव अंबुबाई हनुमंत बेलकर, अंबुबाई बळीराम बेलकरच्या ऐवजी अंबुबाई हनुमंत बेलकर पडलेलं मुलाचं नाव म्हणजे माझं. त्यावेळेस चौकशीला न येता किंवा ग्रामपंचायत चौडी वाचन न करता किंवा नोटीस न लावता त्यांनी जेव्हा ग्रामपंचायतकडे रिटर्न यादी आली होती त्यावेळेस त्यांनी चौकशी न करता अंबादास हनुमंत बेलकर यांचा प्रस्ताव जोडला आणि त्यांचा ज्या ग्रामपंचायत यादी जेव्हा आली त्यावेळेस निकष राहते की बाबा ग्रामपंचायत कडून ही लाभार्थी पात्र आहे घरकुलासाठी. त्यावेळेस त्यांनी आमच्याकडे डॉक्युमेंट किंवा गुगल टॅगने फोटो न काढता त्यांनी अंबादास हनुमंत बेलकर किंवा शिवकांत हनुमंत बेलकर यांच्याकडे जाऊन गुगल टॅगने फोटो काढला आणि डॉक्युमेंट त्यांचे केले. ऑनलाईनला डॉक्युमेंट त्यांचे आहेत. यावेळेस मूळ जो नाव आहे घरकुल यादीमध्ये अंबुबाई हनुमंत बेलकर आहे. त्यावेळेस रिटर्न आलता त्यांनी आमच्याकडे न येता त्यांचं डॉक्युमेंट सगळे घेतले. आम्ही डॉक्युमेंट देतो जेव्हा त्यावेळेस ऑफलाईन होता. ज्यावेळेस सुरुवातीला घरकुल 2018 मध्ये जेव्हा या सर्वे झाला त्यावेळेस ऑफलाईन होता. त्यावेळेस ऑफलाईनच्या वेळेस मी स्वतः लिहून दिले होते की अंबुबाई बळीराम बेलकरच्या नावाने माझे सरपंचाकडे. तेव्हा त्यावेळेस त्यांनी ऑनलाईन करते वेळेस अंबुबाई बोलायचं अंबुबाई हनुमंत झाला मुलाचे. दोषी ग्रामपंचायत जो कोणी आता जो काही आहे ग्रामसेवक सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी दोषी आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की तुमच्या परस्पर आहे. गावात चौकशी नाही किंवा ज्यावेळेस त्यांनी अंबादास हनुमंतचा प्रस्ताव जोडला त्यावेळेस कोणाचाही त्यावेळेस आक्षेप किंवा कोणाचाही सही त्यावेळेस नाही. तिथं कोणाचा बाबा हे आहे का किंवा ते कोण आहे गावातला व्यक्ती नोटीस न करता काही चौकशी न झालीच नाही ना. त्यावेळेस तुमच्याकडे सर्वेसाठी आले नाही आले नाही. या ठिकाणी विस्तार अधिकारी येऊन आपल्याला भेट दिली. समाधानी आहात का त्या गोष्टी? नाही अजिबात नाही. तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुमचं काय?
मागण्या मान्य आत्मदहनाचा मंत्रालयामध्ये अर्ज दिलेलाच आहे. त्यावेळेस पुढील चौकशी झाल्याच्या नंतर जबाबदार ग्रामपंचायत सर, विस्तार अधिकारी पण यावेळेस जबाबदार असतात. कारण का त्यांनी जर सखोल चौकशी केली नाही तर आम्हाला जबाब मिळणार नाही सर. यावेळेस ग्रामपंचायत पण दोषी आहे आणि विस्तार अधिकारी त्यांनी पण दोषी आहेत. अशा गावामध्ये किती भरपूर आहे सर, अनेक आहेत. एकूण एका जॉब कार्ड लागले तर अनेक आहेत सर, खूप आहेत, बोगस नावे किती घरकुल आतापर्यंत ग्रामपंचायत? भरपूर आहेत सर. आणि ज्यावेळेस मी सरपंच साहेबांना, उपसरपंच साहेबांना ज्यावेळेस मी ग्रामपंचायत ड यादी मागितली, त्यांनी म्हणाले की बाबा माझ्याकडे अधिकार नाही तुझ्या मागण्याचा. माझा अधिकार नाही का ग्रामपंचायतला मागण्याचा? मी तर या ठिकाणी बेळगाव ग्रामस्थांनी अशी कंप्लेंट केली आहे की लाभधारक तुम्ही स्वतः असल्यामुळे देखील परस्पर माझ्या नावाने दुसऱ्याला त्या ठिकाणी लाभ दिला आहे असं त्यांचा त्या ठिकाणी आरोप आहे. आपण गावचे उपसरपंच आहात. त्या संदर्भात आपल्या ठिकाणी जेव्हा चौकशी सर्वे करण्यासाठी आला होता तेव्हा आपण उपस्थित होता का? म्हणजे काय सदरील आज रोजी नायगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी बळीराम किशन बेलकर यांनी घरकुल संदर्भात केलेल्या तक्रारी संदर्भात आज रोजी इथे पाहणी करून चौकशी केलेली आहे आणि त्याचा पंचनामा केलेला आहे. घरकुल सर्वे आहे हे 2018ला सर्वे झालेला आहे. 2018च्या अगोदर ज्या ग्रामपंचायतच्या सरपंच अध्यक्षतेखाली जी यादी गेलेली होती ती यादी आज रोजी ग्रामपंचायतकडे प्राप्त नाही. शासनाने असा GR काढला होता 2018ला, जे लोक पात्र आहेत पण ते अपात्र झालेले आहेत तशा पात्र लाभार्थ्याला सर्वे करून निवड करायची होती. त्यावेळेस शासनाने ग्रामपंचायत ऑपरेटर यांच्या नावाने एक ऑर्डर काढलेली होती आणि ते ग्रामपंचायत ऑपरेटरच्या माध्यमातून हा पूर्ण गावामध्ये सर्वे झालेला आहे. 2018 रोजी हा सर्वे झालेला आहे आणि ह्या दोन्ही बी घरकुलाच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये ह्या नावामध्ये चुकी झालेली आहे का. आणि ग्रामपंचायतला ज्यावेळेस शासनाकडून हे प्रस्ताव मागेले होते त्यावेळेस ग्रामपंचायतनं सदर